साई बाबा पाटलीनबाई, बरं झालं तुम्ही आलात. पर काय हो, तुमच्या सुनेचं का तोंड वाकडं? बघा कांताबाई, बघा हीच खरी पाटलीन शोभते नाही. हस की जरा. कीर्तन सुरू झालं इथून चुपचाप बाहेर पडायचं आणि खंडोबाच्या रावळात नजर टाकून यायची. हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी. राम म्हणा, राजा राम म्हणा, सीताराम म्हणा किंवा आत्माराम म्हणा, सगळं एकच आहे. एका अमृताच्या संचयाबद्दल आपण बोलत आहोत आणि आपल्याला सकाळपासून प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय ना. हो. आता काळ बदलला म्हणून उसासे टाकू नका. रामायणाला केवळ पुराण कथा मानू नका. आज काय त्याच असा प्रश्न मनात येत असेल तर एक आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रकाश तत्वाचं मोल लावायला काळाचं परिमाण लावावं लागत नाही. प्रकाश हा सर्व काळी प्रकाश असतो आणि अंधार हा सर्व काळी अंधारच असतो. हजारो वर्ष उलटून गेली तरी प्रभू श्रीराम आपल्याला कसं वागायचं, कसं वागायला हवं हे शिकवतात. त्यांच्याकडे बघितलं, हा त्यांच्यातून अनुभवलं की आकाशाला गवसणी घालायची अनुभूती येते माई. पाटलीनबाई, अहो सून आत्ता रडत होती ना, आता बघा कशी हसतीये. प्रत्येक क्षणाला रामांना विचलित करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला होतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विचलित करण्याचे प्रसंग रामायणात आहेत. अगदी ज्या क्षणी त्यांना समजतं की आपला राज्याभिषेक होणार आहे, सगळी प्रजा, सगळा राजवाडा आनंदात आहे आणि त्याच वेळी त्यांना समजतं की चला राजवस्त्र उतरवा, वनात जायची वल्कले परिधान करा आणि चला.
किती कठीण गोष्ट आहे, पण कठीण आपल्यासाठी. राम बघा प्रत्येक कसोटीतून कसे पार पडलेत. ते पार पडलेत कारण राज्याभिषेक होणार म्हणून ते हवेत नाहीयेत, जमिनीपासून 2 पावलं वर चालत नाहीयेत, आनंदातही नाहीयेत ते, आणि वनवासाला जाणार म्हणून दुःखातही नाही. हे महत्वाचं. हाच मार्ग म्हणजे रामाचा मार्ग. भैरव, हे तर आपल्याकडं तो बुवा हे सांगत होता, इकडं हा फकीरडा बित्ते सब. अरे चला अडवूया. नका फकीरडा रावळात उभा असताना रास्ता बाहेर खेचला असता. तो बाहेर आहे ना. तुम्हाला लोकांना कामानिमित्त कुठे कुठे जावं लागतं, पण हीच संधी असते. लक्षात ठेवा. राजवाड्यात होते तेव्हा दशरथ पुत्र राम होते, त्यांना युवराज म्हणत, श्रीराम म्हणत. पण वनवासातून जंगलातून आले तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम झाले. ही वनवासाची वाट काय आहे हे समजून घेतलं की मग त्यांच्या धैर्याची कल्पना येते. रामाच्या ठाई असणारे धैर्य अद्भुत आहे. अगदी वनवासात गेल्यावर कुणी त्यांचा अपमान करून जातं, त्यावेळी ते प्रतिक्रिया म्हणून काय करतात, तर केवळ स्मित हास्य करतात. अगदी त्यांच्या प्रिय पत्नीचं हरण केलं जातं, त्यानंतर सुद्धा ते धैर्याने व्यवस्था करतात. राम जेव्हा अयोध्येतून निघाले त्यावेळचं सर्वोत्तम राजघराणं होतं. इक्ष्वाकू, अज, रघु, दिलीप, पुरुरवा, नहुष, दशरथ आणि भारताचं नाव ज्यावरून झालं ते भारत. सगळेच या राजघराण्यातील एकापेक्षा एक महारथी. राम जेव्हा वनात वलकले घालून निघाले त्यावेळी वाटेत इतर राजांना सुद्धा कळलं असणारच ना की दशरथाचा पुत्र निघालाय, दशरथाचा पुत्र निघालाय. त्यांना सुद्धा भेटायचं असणार. राम त्यांची मदत घेऊ शकत होते. जिथे सीतामाईला घेऊन रावण पळाला ते तर त्यांच्या आजोळच्याच बाजूला. ते त्यांच्या आजोबांची, मामांची मदत घेऊ शकत होते. सैन्यही मिळालं असतं. रामाने एकाही राजाला आपल्या बरोबर घेतलं नाही. संपूर्ण वनवासात त्यांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरोबर घेतलं. वंचित पीडित लोकांना आपलंसं केलं. त्यांनी शबरीची बोरं खाल्ली, अहिल्याचा उद्धार केला, अगदी वंचित सुग्रीवाची साथ दिली. का? कारण त्यांना ठाऊक होतं ज्या अनाचाराच्या विरुद्ध लढायला सुग्रीव जात होता तिथं धनिक राजाची नाही तर सदाचाराची गरज होती. हे हा बुवा बी तेच सांगतोय. काय बोलतोय? काय नाही, काय नाही, छान आहे. राम यांचं हेच धैर्य त्यांना प्रत्येक कसोटीतून पुढे नेतं. बघा, रावणाला तर बालीने हरवलं होतं. तो काही अजिंक्य योद्धा होता असं नाही. बालीने तर त्याला बगलेत दाबून किल्ल्याची फेरी मारली होती. बरं का झिपरे, मारुती रायाला पुढे पकडलं तेव्हा रावणाने त्याला विचारलं होतं की ओळखलंस का मी कोण आहे ते? तेव्हा मारुती रायाने म्हटलं, हा तोच ना ज्याला बालीने बगलेत घेऊन फिरवलं होतं, तोच ना, मी ऐकलं होतं. आता मारुती रायाने असं का म्हटलं? कारण त्याला रावणाचा आत्मविश्वास डळमळीत करायचा होता. पण प्रभू श्रीराम ज्यावेळी बाली सुग्रीवाच्या तंट्यात पोहोचले त्यावेळी त्यांनी बालीचा पक्ष घेतला नाही, सुग्रीवाची बाजू घेतली. ते त्याच्याच बरोबर उभे राहिले ज्याचा अधिकार हिरावून घेतला होता.
ज्याचं राज्य हिरावून घेतलं होतं, ज्याची पत्नी तारा हिचं अपहरण केलं गेलं होतं. बालीचा वध रामानं केला. त्यांच्या धैर्य नसतं तर बालीला रावणाबरोबर युद्ध करायला घेऊन जाणं पसंत केलं असतं. बाली पराक्रमी होता, रावणावर त्याने विजय मिळवला होता, पण रामांच्या दृष्टीनं तो नालायक होता. कारण वाईट वागणुकीची वाट त्यानं निवडली होती. हा सुग्रीव, हा वंचित आहे, मी याला घेऊन जाईल. गावा जमताय कोण झाले, कंटाळा आला मला. बघा की अव बाय जाबे आसवा गाळत नाही, तेव्हा तुमचा होरा चुकला म्हणायचं. आपण फक्त उत्सव म्हणून साजरा करायचा नाहीये. आपण काही शिकणार असू, त्या वाटेवरून चालणार असू, तरच हा रामजन्म साजरा करण्याचा हेतू सफल झाला. चला, वेळ झाली. चैत्र नवमीला पहाटेपासून निसर्गाला वेध लागले होते. पूर्वेला पहाटे सोनेरी वर्ख लाभला होता आणि हळूहळू मध्यान्नीच्या वेळेस तो क्षण आला. कपाळावर आडी असेल तर रामाचा पाळणा कसा म्हणाल. या माई. राग नाही, राम हवा. या माई, पुढे या आणि पाळण्याला हलके जोजवा. घनतनी चंद्र शुक्र जागला, पूर्वेला सोनेरी वर्ख लाभला. हर माथ्यांनी सूर्य झळकला, जो बाळा जो जो रे जो. कौसल्येचा दशरथाचा, अवधेच्या हा कणाकणांचा. कौसल्येचा दशरथाचा, अवधेच्या हा कणाकणांचा.
परमेशाच्या पूर्ण कृपेचा, परमेशाच्या पूर्ण कृपेचा अवतार माझ्या श्रीरामाचा, जो बाळा जो जो रे जो. उद्धराया आम्हा देव जन्मला, जो रामा जो जो रे जो. संकट काळी नाम स्मरता, सत्व गुणांचा पुरुषोत्तम हा. संकट काळी नाम स्मरता, सत्व गुणांचा पुरुषोत्तम हा. सामोरा साक्षात उभा ठाकला, सामोरा साक्षात उभा ठाकला. श्रद्धेच्या अंगणी भक्तीचा मळा, जो बाळा जो जो रे जो. सबुरी श्रद्धेला देव पावला, जो रामा जो जो रे जो. रक्षा या सर्वांसी राम जन्मला, जो रामा जो जो रे जो. अरे भांड का उतरली होती तुमची? बुवा इथं जे सांगत होता तेच तिथं. इथं सांगत होता तेच तेच सरस होत. अहो तिथं काय बी मजा नव्हती. तो फकेरडा काय बोलणार आहे? कोण हो फकीरडा? आई का? मला बघायचंय. अक्कलकोटला होतो तेव्हा समजलं शिर्डीत हिरा आला, हिरा. हिरा म्हणून तर येत होतो. हिरा काही बी बोलू नका. हा. कीर्तन झालं ना, आता बसा जेवायला. ए बघा यांच्याकडे जरा, आणि तिकडं गणाधानाला धाडून दे. आता जा की. हो चला माझ्यासोबत जेवायला बसा. या, ए, या. हिऱ्या मी पण चला. बसतो. हिरा मग, हिरा. ओ बाईसाबाई, पाळणा सोडा की आता. नाही म्हणलं आम्हाला बी थोडा हात लाव द्या आता. हवं या की, लई प्रसन्न वाटतंय बघा. आम्हाला वाटलं तुम्ही ज्याला लेख मानता त्यो आला नाही तर अस्व गाळाल. इथं तर समद प्रेम लटकत दिसतंय. काय ग, एवढी काय खिदळत होतीस? हं? का मग तुला यो म्हातारा कीर्तनकार बी तुझा लेख वाटायला लागला? नाही हो सासूबाई, तसं काही नाही. राम, आपलं जीवन व्यापून राहिलेला राम. बघा, राम म्हणजे महत्व, राम म्हणजे गाभा, राम म्हणजे आत्मा. राम नसणे हे आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्यात महत्वाचे असे काहीच नसते. रामाने मारलेला पहिला बाण आणि अखेरचा बाण एकच, म्हणून तर त्याला रामबाण म्हणतात. औषधालाही आपण रामबाण औषध म्हणतो, याचंही कारण तेच. राम भरोसे हा शब्द रामावरचा विश्वास दर्शवतो. भेटल्यावर राम राम आणि गेल्यावर हे राम. राम रगाडा आणि सुतराम यात बघा, राम शब्द आहेच. राम रगाडा म्हणजे काय? घरातले कुठलेही कार्य आवरल्यावर होतो तो राम रगाडा. यात हमाली अपेक्षित नाहीच. आनंदाने एकत्र वावरणारं कुटुंब जिथे आहे तिथे राम रगाडा आहे. कुटाळकीत राम नाही, कामाशिवाय कुठेच राम नाही. जिथे सुदभर सुद्धा राम नाही तिथे कुठलंच काम होणार नाही. म्हणून सुतराम असे ढीगभर शब्द आता तुम्हालाही सुचतील. येऊ देत. जितक्या वेळेला आठवाल तितक्या वेळेला राम नाम येईल. आणि जिथे काही माहीत नसेल तिथे सुद्धा आपण म्हणतोच की राम जाणे
मनामनात कणाकणात श्वासान इतके नाम राम नाम राम नाम राम नाम.